कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. साई 11 टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अगेन्स्ट साई बॉयज. बघा यानंतर होणारा सामना जो आहे मळाई देवी कुसरुण आणि शारवी 11 बागलवाडी. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या आपल्या गटाला सुरुवात होईल. तर दोन्ही टीम्सला विनंती असेल की टॉस साठी यायचे आणि आता यापुढचे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची नोंद घ्या. यानंतरचे सर्व सामने हे 3च षटकांचे असतील कारण आज 18 मॅचेस आहेत आणि त्या अनुषंगाने कमिटीकडून हा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आपण या निर्णयाची अंमलबजावणी करूया. मळाई देवी कुसरुण आणि शारवी 11 बागलवाडी. चला दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत. विनर्स वर्सेस विनर्स अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. साई 11 विपक्ष साई बॉयज. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उधवणे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व क्रमांक 1 आणि त्यामधील आजचा शेवटचा अंतिमचा दिवस या स्पर्धेचा आणि अंतिमच्या दिवसातील सामना क्रमांक 3 विनर्स वर्सेस विनर्स. पुन्हा एकदा रणजित जाधव त्याच्यासमोर दशरथ आणि पहिलं षटक हाताळतोय तो साई 11 कडून तो प्रणव. यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होते. पॉवर प्लेचा हा पहिला बॉल या इनिंगचा हा पहिला बॉल प्रणव घेऊन येतोय रणजित साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवर गेलेत आणि ऑन साइडला दिशा दिलीये ती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवून आणि धावा मिळतात त्या 6 आणि पहिल्याच बॉलवर स्वॅग मध्ये हा षटकार आणि स्वागत गोलंदाज प्रणवचं केलंय तर रणजित जाधवने. आज पहिल्या इनिंग पासूनच रणजित जाधवची बॅट तळपली आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील दमदार फटकेबाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि याही मॅच मध्ये अगदी षटकाराने सुरुवात. हाफ ट्रॅकर बॉल आणि थोडासा बॅकफुटवर बॉडी वेट ट्रान्सफर केलं रणजित जाधवने आणि 6 धावा इथे प्राप्त केल्यात. चांगली सुरुवात. बघूया आता प्रणव काय प्रत्युत्तर देतोय पुढच्या बॉलवर. खोलवा टप्प्याचा बॉल चांगला बॉल. हे चांगलं कमबॅक आहे. ही लाईन खूप महत्वाची. या लाईनवर तुम्ही फलंदाजाला थोडंसं अडचणीत आणू शकता. जे की खोलवा टप्प्याची लाईन आहे. यॉर्कर वाईडी शॉर्कर मध्ये मध्ये एखादा बाउन्सर. कारण पहिला बॉल अगदी हाफ ट्रॅकर होता. अगदी सहजरित्या तिथे षटकार आला. इथे दमदार कमबॅक. डॉट बॉल संपन्न झालाय. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय. सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतोय घरोंदा घनसोली मध्ये. ही 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा हा क्रिकेटचा एक चांगला रणसंग्राम. पुढचा बॉल चांगला बॉल अगदी आतमध्ये वळवलं. थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर हा बॉल आणि सरळ शरीरावर जाऊन आदळलाय. रणजित तेच दर्शवतोय की अनइव्हन बाउन्स होता. या बाउन्सवर त्याने हा बॉल एक्सपेक्ट केला नव्हता. थोडासा खाली राहिला. अनइव्हन बाउन्स थोडासा त्याला आश्चर्यचकित करून गेला आणि डॉट बॉल. चांगलं कमबॅक प्रणवचं आपण म्हणू शकतो. पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर पुढचे 2ही बॉल डॉट. जबरदस्त कमबॅक. अशाच लाईनची गरज आहे. यावेळेस ओव्हर पिच बॉल लॉफ केले ऑन साइडला आणि पॉवर प्ले सुरू असल्यामुळे फिल्डर नव्हता कुठेही डीप मध्ये. 1 बाउन्स सीमारेच्या पलीकडे चौकार. हे प्रत्युत्तर रणजितचं खूप चांगलं आहे आणि हा चेंडू थोडासा खराब होता. पुढ्यात टाकला होता. ओव्हर पिच चेंडू होता आणि ओव्हर पिच चेंडू आणि खडे हात चौकार खेचला तो रणजितने. धावसंख्या पुढे सरकते 10 या आकड्यावर. पहिल्या मॅच मध्ये 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. या मॅच मध्ये बघूया. खराब बॉल बीमर होता. एज लागली आणि 2 धावा मिळतील. भरपूरच हाईट या बॉलवर त्यामुळे नो+1 2 धावा मिळतील. थोडीशी लाईन लेंथ गोलंदाजाची खराब झाली कारण आपण या षटकाचा विचार केला तर 1 षटकार आणि 1 चौकार असे 2 चेंडू सीमारेषेमध्ये टाकण्यामध्ये यशस्वी झाला तो रणजित जाधव. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. बघा त्याचा कितपत फायदा उचलतो रणजित. हो चांगला बॉल. स्विंग अँड मिस कम्प्लिटली. हाई बॉल थोडा खाली राहिलाय. पुन्हा एकदा खेळपट्टीची दमदार साथ आणि यावेळेस प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता तो प्रणवने आणि चांगल्या पद्धतीने फ्री हिटच्या बॉलवर
चेंडू डिलिव्हर केला, रन मिळत नाहीये कोणती. मात्र इथे प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे तो रणजित. मात्र फिल्डर तैनात आहे. 2 बाउन्स. राजू बॉलला उचलून फेकेपर्यंत 2 धावा इथे काढल्या जात आहेत. दशरथ आणि रणजितच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 14. पहिल्या ओव्हरमध्ये प्रचंड धावा आल्यात, ते म्हणजे 14 धावा, 14 रन्स. चांगला बॉल, फिंगर्स रोल केले होते दशरथसाठी या बॉलवर. गोलंदाज राजू गोलंदाज आहे. राजू दिघे. हो, चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर लाईन. सिंगल मिळते, बॅटची एज लागली बॉलला आणि त्यामुळे 1 धाव मिळते. पण चांगला बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर केला. प्रचंड वेग आहे तो राजूकडे आणि त्या वेगाचा फायदा त्याला होतोय. 2 बॉलवर 2 सिंगल. धावसंख्या झाली ती 15 धावा, 15 रन्स. पुढचा बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट. स्लोवर 1 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. डॉट बॉल, चांगली बॉलिंग, वैविध्यता, व्हेरिएशन इथे पाहायला मिळते आणि गरजेची आहे ऍज अ बॉलर म्हणून. व्हेरिएशन दाखवलं तर कदाचित फलंदाजाला तुम्ही यस बॅट्समन रिव्ह्यू फॉर द बीबर एक रिव्ह्यू आहे. यस, बॅट्समनचा रिव्ह्यू आहे फॉर द व्हाईट. या इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑन फील्ड पंचांचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याने रिव्ह्यू लॉस झालाय साई बॉईजचा. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती राजू यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होईल. फुलटॉस बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये, एज लागलीये आणि सिंगल मध्ये बॉल चाललाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 16 धावा. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक राजूचं. सतरा धावा स्कोर कार्डवर, 17 रन्स. आतापर्यंत 3 सिंगल 4 बॉल मध्ये. चांगली गोलंदाजी सध्या साकारतोय गोलंदाज. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डीच्या स्वरूपात अजून एक सिंगल मिळेल. बॅकअप द डिलिव्हरी आपण पाहू शकतो. 18 धावा, दमदार कमबॅक केले. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या तर 5 चेंडूमध्ये 4 आणि एकूण धावा लागल्या धावफलकावरती 18. शेवटचा बॉल, 3 षटकांची लढत आपण पाहतोय. या दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल.
पुन्हा एकदा प्रचंड वेगाने बॉल टाकला होता, डायरेक्ट हिट मिस झाली आहे आणि शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे. 19 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणती विकेट न गमावता उभारल्यात त्या म्हणजे साई बॉयजने. दुसऱ्या ओव्हरमध्ये दमदार कमबॅक राजू याचं. प्रणवच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. श्रीचा पहिलाच बॉल रडार मधला होता आणि घणाघाती प्रहार केला या बॉलवर. मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय, डिपॉझिट केलं, डिस्पॅच केलंय. रणजित जाधवने पुन्हा एकदा पलटवार केलाय आणि पहिल्या बॉलवर ठोकलाय तो षटकार. धावसंख्या झाली ती 25. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडा शांत ठेवलं होतं त्याला, ते म्हणजे राजूने. आणि तदनंतर श्रीचा पहिला बॉल स्लॉट मधला होता आणि त्यावर आलाय हा षटकार. कमबॅक करण्यासाठी श्री उत्सुक असेल. बघूया पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुट वरनं पंच केलाय. फिल्डर तैनात, चांगला झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि पहिला धक्का लागतोय तो साई बॉयजला. रणजित जाधवची विकेट इथे मिळवली आहे. प्राइज विकेट असेल खरं तर, एक बिग ब्लो आपण म्हणू शकतो, कारण महत्वपूर्ण विकेट. चांगल्या रिदम मध्ये असलेला फलंदाज बाद होतोय. एकूण धावा धावफलकावर 25 आहेत आणि त्यापैकी 23 धावा एकट्या रणजित जाधवच्या आहेत. अफलातून इनिंग, चांगली बॅटिंग आपण पाहतो त्यांनी साकारली आपल्या टीम साठी. मात्र विकेट मिळवला तो श्रीला आणि किंबहुना साई 11ला. पंचवीस धावा 1 विकेट. नवीन फलंदाज सतीश शनस. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील 4 बॉल बाकी आहेत. पहिल्या बॉलवर षटकार खाल्यानंतर श्रीचं दमदार कमबॅक. एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. सतीश सनस स्टॅकिंग एंडवर. श्री पुन्हा सज्ज झालाय. सोडून दिलाय बॉल. डाव्या यष्टीपासून भरपूर बाहेर जाणारा बॉल. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. स्कोर पुढे सरकतोय 26 धावा 26. नितीन पवार आमच्या समवेत ऍज अ ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता आणि फलंदाज मात्र बाद होतोय. क्लीन बॉल झालेत बॅट्समन आणि श्रीला मिळाली अजून एक विकेट. तर चेंडू चांगला होता, मात्र याच्यावर मोठा फटका मारता आला असता सतीश शनसला. मात्र जे टायमिंग होतं, जे बॉलला मिडलिंग करायला हवं होतं, ते मात्र झालं नाही आणि त्यामुळे इथे विकेट मिळाली आहे ती श्रीला. आणि धावांवर देखील अंकुश लावण्यामध्ये यशस्वी होतोय तो. स्कोर आपण पाहिला, 2 विकेट झालेत आणि 26 धावा 26. न्यू बॅट्समन शैलेश काळे. शैलेश काळेसाठी प्रत्येक षटकाराला पप्पूदादा पाटील यांच्याकडनं 51 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 51. पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी श्रीची. षटकारानंतर दमदार कमबॅक केले त्याने. यावेळेस बॅकफुट वरनं चांगला पंच केलं होतं. डीप पॉइंट कव्हरला बॉल गेला होता. थोडीशी कम्युनिकेशन इथे पाहायला मिळालं नाही प्रॉपर आणि इथे विकेट जाते ती शैलेश काळेची. लॅक ऑफ कम्युनिकेशन, विसंवाद. 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅट्समन आउट होईल शैलेश काळे. धावसंख्या 27. खरं बक्षीस लावलं होतं पप्पूदादा पाटील यांनी, मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना चांगला थ्रो आपण पाहिलं डीप मधनं आला आणि विकेट मात्र प्राप्त केली. धावांची सध्या गरज आहे, किंबहुना धावा रोखल्यात असं आपण म्हणू शकतो साई 11 या गोलंदाजांनी.
चला अतुल बालेकर यांच्यासाठी 105 रुपयाचं कॅश प्राइज आहे षटकारासाठी. पप्पूदादा पाटील अधिक बानी त्याचबरोबर भागवत बागल. टॉप एज बॉल हवेत आहे आणि कॅश ड्रॉप झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे पूर्ण होत असताना धावांची गरज आहे. धावा पुढे सरकतायत. 29 आणि शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील. चला टॉस असेल मळाई देवी कुसरून आणि शार्वी 11 बागलवाडी. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन्स आपण या. एवढ्या अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला बॉल चाललाय. थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष असेल ते साई 11 या टीम समोर 32. चला टॉस आपण करतोय. मळाई देवी कुसरून आणि शार्वी 11 बागलवाडी. टॉस का बॉस आणि तिथे जोडले जातील निलेशजी मडेकर सर. अनिकेत दादा साळुंके यांच्या सोबत आपण टॉस करूया. चला दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या. अ गटातून आता हा पुढील सामना आपल्या समोर येईल. 2 संघ नायकांना विनंती करूया की आपण टॉस साठी या. बागलवाडी विपक्ष कुसरूड असा होणारा सामना आहे. टीम बागलवाडी नाणेफेकीचा कौल मागणार आहे. आपण कॉइन स्पिन करूया. टेल इज अ कॉल बट अ हेड. टीम कुसरूड तुम्ही टॉस जिंकताय. टॉस किती महत्वाचा होता? टॉस आमच्याच फेवर मध्ये आलाय. आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? टार्गेट असं काय नाही, कमीत कमी टार्गेट मध्ये हे करायचा प्रयत्न करू आम्ही. उदवणे गावाचा पर्व क्रमांक 1 आहे. आपल्या भावना कशा आहेत? सगळंच म्हणजे पाटण तालुक्याला सर्वच टुर्नामेंट चांगले असतात. असं एक कोणत्या सांगू शकत नाही, पण सगळ्यांचं आयोजन चांगलं असतं. टीम बागलवाडी नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला नाही. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? फिल्डिंगच घेतली. फिल्डिंग परंतु मनासारखं नाही झालं. बॅटिंग करायची कुठपर्यंत मजल माराल? 40+ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. आपल्या भावना? पाटण तालुक्याच्या सगळ्या टुर्नामेंट चांगले असतात आणि ते आमची दुसरीच एंट्री आहे. बघू पुढे. अधिकचा वेळ घेणार नाही. बागलवाडी तुम्हाला आणि टीम कुसरूड तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहे. मान्यवरांचा आभार मानूया आपण. टॉस झालेला आहे आणि टीम मळाई देवी कुसरूड या टीमने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे निर्णय आणि टीम बागलवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. ही आहे नाणेफेकीची कौलची माहिती. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद निलेश मडेकर सर. बत्तीस धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये साई 11 या टीम समोर. साई बॉयजने 31 उभारल्यात. या स्पर्धेमध्ये भरपूर पुरस्कर्ते स्पॉन्सर्स आपल्याला लाभलेत. त्यांच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रथम पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले निळकंठ दादा साळुंके, सॅनफ्रेड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. द्वितीय पारितोषिक शांताराम साळुंके सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर श्रीरंग साळुंके, लक्ष्मण मारुती साळुंके, आनंदराव केशव साळुंके. तृतीय पारितोषिक प्रकाश लक्ष्मण साळुंके, तुकाराम उत्तम साळुंके बापू. प्रथम 3 ज्या ट्रॉफीज आहेत त्या पुरस्कृत केल्यात अजय नाताजी शेलार, युट्यूब सौजन्य रतन नामदेव मांडवे, सुनीता रामदेव मांडवे आणि निखिल रतन मांडवे यांच्या माध्यमातून. मैदान सौजन्य अक्षय तानाजी साळुंके.
मालिकावीर 3333 राजेंद्र रामचंद्र साळुंके, सामनावीर सौजन्य कैलासवासी तुषार उत्तम साळुंके यांच्या स्मरणार्थ श्री वैभव वसंत साळुंके यांनी पुरस्कृत केले. डीजे सौजन्य विनोद एकनाथ साळुंके. या उर्वरित स्पॉन्सर्स कडे आपण जाऊया. मॅचला सुरुवात करतोय आपण. 18 बॉल आणि 32 धावांची इथे गरज आहे. स्ट्राईकला आहे तो अमर, त्याच्या समोर श्री आणि पाटण एक्सप्रेस अतुल भालेकर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. चला लेट्स प्ले. 18 बॉल 32 ची गरज. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर लाईन होती, मात्र त्याला बॅटने खेळण्यामध्ये यशस्वी झाला तो बॅट्समन. एज लागली आणि सिंगल मिळाली. धावफलकाला सुरुवात आपण पाहतोय करत असताना साई 11. 18 बॉल 32 प्रति षटक जवळजवळ 11ची सरासरी गरजेची आहे. त्यामध्ये पॉवर प्लेचं अतुल भालेकरचं षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. इथे किती धावा येणार त्यावरून पुढची गणित डिसाइड करतील. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आहे. थोडासा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला तो अतुल भालेकर, आणि ही खरतर क्षमता आहे अतुल भालेकरची. शॉर्ट पिच चेंडू किंबहुना गुडलाईन स्पॉट जेव्हा जेव्हा तो हाताळतो, अगदी चेसलाईन वरती बॉल असतात फलंदाजाच्या, जिथे थोडंसं खेळणं कठीण होतं, आणि तोच प्रयत्न त्याचा आहे. यॉर्करने सुरुवात, त्यानंतर मात्र एक चांगला आखूड टप्प्याचा बॉल. पुढचा बॉल बघूया. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. एज लागली आहे फिल्डर बॉलच्या खाली. शैलेश काळे यांचा प्रयत्न कॅच ड्रॉप झाली सेकंड अटेम्प्ट मध्ये. थोडासा स्टार्ट उशिरा केलं होतं, त्यामुळे बॉल पर्यंत प्रॉपर पोहोचले नाहीत. 2 धावा मिळाल्या त्या दरम्यान. धावफलकाला गती मिळते. धावा झाल्या धावफलकावर त्या 3. 32 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 3 झाल्यात, अजून 29 करायच्यात. अतुल भालेकर चांगली बॉलिंग आतापर्यंत. व्हेरिएशन वैविध्यता प्रत्येक बॉलवर त्याची आपल्याला अनुभवायला मिळाली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलं होतं बॉलला, मात्र एक सिंगल वाचू शकणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांदरम्यान. सिंगल मिळते. धावसंख्या 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केला अतुल भालेकरने. बॉलला प्रचंड वेगाने आला होता त्याच्याकडे तो बॉल. विकेटच्या प्रतीक्षेमध्ये अजूनही आहे साई बॉईज. पॉवर प्ले मध्ये विकेट आली तर थोडं दडपण निर्माण करता येईल. चांगला बॉल, मात्र फटकाही त्यामुळेही चांगला आहे. इथे शैलेश काळेकडनं चुकी नाही होणार नाहीये. मिड ऑफला टिपला जातोय झेल, आणि पहिली विकेट पहिला धक्का साई 11 या टीमला. श्री मात्र बाद होईल. श्रीची विकेट इथे मिळवली. गोलंदाज अतुल भालेकर, त्याला शैलेश काळेची चांगली साथ मिळाली. धावसंख्या स्थिर आहे 4च्या घरामध्ये. अजूनही 28 रनची गरज हा सामना जिंकण्यासाठी साई 11ला. प्रयत्न करावे लागतील. पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल शिल्लक. राजू दिगे न्यू बॅट्समन. डावखुऱ्याचा पहिल्या मॅच मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धावा वसूल केल्या होत्या त्याने, आणि शेवटचा बॉल ही महत्वाची विकेट. चला मॅचला गती द्या प्लीज. साई बॉईज, आपणास विनंती आहे की आपण मॅचला थोडी गती द्या. चांगला बॉल होता, त्याला ऑन साइडला दिशा दिली आहे. विकेटचा फिल्डर गेला तो थोडासा स्क्वेअर लेगला. सिंगल प्राप्त केली. पहिल्यावरचा खेळ संपलाय आणि सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 5 या आकड्यावर. 1 गडी बाद 5 धावा. अजूनही 27 रनची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये.
ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक तुम्ही पाहताय। जाऊया आपण पुढील स्पॉन्सर्स कडे। डीजे सौजन्य विनोद एकनाथ साळुंके, समालोचक सौजन्य कैलासवासी हिराबाई विठ्ठल डोंगळे यांच्या स्मरणार्थ प्रवीण विठ्ठल डोंगळे आणि भरत हनुमंत कारेकर, चेंडू सौजन्य जयवंत साळुके माऊली, पाणी सौजन्य कुमार सार्थक जितुराज कांबळे, पंच सौजन्य समाधान विलास साळुंके, जेवण सौजन्य दिलीप राजाराम साळुंके, हरीश कांबळे, उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज प्रत्येकी 6000 रोख रक्कम 1500 क्षेत्ररक्षक सौजन्य श्रीकांत गोडांबे, फटाके सौजन्य ब्रदर्स युनायटेड ग्रुप आणि संकेत पावसकर, नाश्ता सौजन्य सुनील पांडुरंग कोळेकर, नितीन गोपीनाथ साळुंके आणि सन्मानचिन्ह सौजन्य जगन्नाथ कांबळे। सर्व दानशूरदात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। सतीश दुसऱ्या ओव्हर मध्ये सतीश सनस। चला मॅचला गती द्या पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय। पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा आल्यात। 12-27 चं इक्वेशन आहे। 12 बॉल 27। एज लागली आहे, थोडासा खाली राहिला ना बॉल, उमगला नाही। रणजित जाधवने चांगला झेल टिपलाय आणि दुसरा धक्का राजू दिघेच्या स्वरूपामध्ये लागतोय तो साई 11 या टीमला। चला जास्त वेळ घेऊ नका बॅट्समन। आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही सेकंदाचा अवधी दिला जातो बॅट्समनला येण्यासाठी, त्यामुळे तुम्ही जास्त वेळ घेऊ नका। पहिल्या बॉलवर विकेट आली आहे सतीश सनसचा। रणजित जाधव ॲज अ विकेट कीपर चांगला झेल आणि राजू दिघेला मैदान सोडावं लागलं। न्यू बॅट्समन तुषार, सध्या चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि चांगल्या मोठ्या स्ट्रोकची देखील गरज आहे। बिग हिटची गरज आहे आता। चौकार षटकार ही आता गरज झाली आहे ती साई 11 ची, कारण आता प्रचंड धावांची इथून गरज आहे। तुषार ऑन स्ट्राइक। न्यू बॅट्समन, पहिलाच बॉल खोदून काढलाय, फिल्डर तैनात, कॅच ड्रॉप, बाउन्स बॅक झाला बॉल। अन्यथा दुसरी अजून एक विकेट मिळाली असती सतीश सनसला। धाव मिळते, एक जीवनदान मिळते तुषारला। पहिल्याच बॉलवर सिंगलने खातं उघडले। खरं तर माघारी परतण्याची नामुष्की आली असती जरा झेल टिपला असता तर। धावसंख्या 6, 32 करायच्या त्या मॅच मध्ये। चांगला बॉल, गतीमध्ये थोडस परिवर्तन, कमी गतीने टाकलेला बॉल शरीरावर जाऊन आदळतोय, रन मिळत नाहीये। लेंथ पिक करण्यामध्ये ओळखण्यामध्ये अपयशी ठरला तो फलंदाज। व्हेरिएशन पाहायला मिळते सतीश सनसचा कल्पक बुद्धीचा चातुर्य असलेला हाही गोलंदाज आपल्या टीम साठी भरीव कामगिरी करतो सध्याच्या घडीला। 3 बॉल 1 धाव 1 विकेट आतापर्यंत त्याचा बॉलिंग स्टॅटिस्टिक्स। पंच सांगतायत वाईट बॉल आहे, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल, वाईट +1, 2 धावा मिळतील। धावसंख्या पुढे सरकेल, धावांची नितांत गरज साई 11 ला आहे। 8 धावा, अजूनही 24 रनची गरज आहे इथून। आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार मारू दिला नाहीये। अगोदर अतुल भालेकरचं ते षटक 5 धावांचं आणि आता सतीश सनसही अगदी मेरिटवर, मात्र या अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील त्याला। यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, उंच जास्त गेला, लांबी बघूया। हो, अप्रतिम अप्रतिम असा झेल टिपलाय लॉंग ऑफला। अजित आपल्याला पाहायला मिळाला। चांगला बॉडी बॅलन्स, चेंडूवर शेवटच्या मुवमेंट पर्यंत नजर कायम आणि हा झेल टिपलाय। सध्या पडझड आहे, होते ती साई 11 ची। थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय संघ, कारण रन्स येत नाहीयेत आणि विकेट्सही गमावतायत।
आणि सध्या पकड मजबूत करतोय तो म्हणजे साई बॉईज हा संघ. आता कुठेतरी एका फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल आणि चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण ती गरजेची आहे. कारण चेंडू आणि धावण मधलं अंतर आता वाढत चाललेलं आहे. 3 विकेट्स गमावल्यात. स्कोर आहे फक्त आणि फक्त 8 धावा. या ओव्हरचा विचार केला तर शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 24 ची गरज आहे अजूनही. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल 24. न्यू बॅट्समन प्रणव. पुढचा बॉल राऊंड द विकेट. इनसाइड आउट फटका खेचलाय. वाडिश लॉंग ऑफ क्लिअर करतोय आणि हा महत्वपूर्ण आलेला हा चौकार. प्रॉपर टायमिंग. खातं उघडलं स्वतःच चौकाराने. धावांची गरज आहे टीमला ते ओळखलं प्रणवने आणि इथे चौकार खेचलाय. स्कोर पुढे सरकतोय 12 धावा. आता 20 धावांची गरज आहे 7 बॉल मध्ये. होऊ शकतात 7 बॉल 20. हा चेंडू महत्वाचा आहे. इथे एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरचं समीकरण सोपं होईल आणि इथे डॉट आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये बॅट्समनवर जास्त दडपण राहील. इथे डीच्या स्वरूपात सिंगल मिळाली. एज लागली बॅटची. आता शेवटचे 6 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असेल. 6 बॉल 19. चला मळाई देवी कुसरून आणि शार्बी 11 बागलवाडी सज्ज राहा. कुसरून टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्या. सामना 3 षटकांचा राहील. दशरथ आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल 19 रनची गरज आहे. तुषार स्ट्राईकवर. पहिला बॉल लोअर फुल टॉस. मिडल नाही झालाय बॉल. कॅच ड्रॉप. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी कंप्लीट होईल का? प्रयत्न होईल का? प्रयत्न झालाय. थ्रो खराब. जिथे सिंगल होती किंबहुना आउट करण्याची संधी होती तिथे कॅच पकडता आला नाही आणि 3 धावा इथे मात्र दिल्यात. आणि जमेची बाब साई 11 साठी की प्रणव स्ट्राईक वर आलाय. ज्या प्रणवने चौकाराने खातं उघडलं होतं तो प्रणव सध्या स्ट्राईक वर आहे. 3 धावा मिळतात. स्कोर झालाय तो 15 धावा. तर भागवतजी बागल यांना विनंती आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. इथे सिंगलच मिळणार आहे. स्कोर पुढे सरकतोय 16 धावा. पुढचा बॉल. चौकार षटकार इथे येणं गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा चांगला बॉल होता. फिल्डर तैनात आहे लॉंग ऑफला. प्रचंड वेगाने बॉलवर गेलेत. रनआउटची संधी इथे आहे. थ्रो प्रॉपर नाहीये. डायरेक्ट थ्रो होणं गरजेचं होतं. बॉलिंग एंडला बॉलरच्या हातात थ्रो झाला असता तर कदाचित इथे विकेट मिळवता आली असती. 2 धावा. स्कोर झालाय तो 18 रन्स. पुढचा बॉल. यॉर्कर लाईनचा चांगला ड्राईव्ह केलाय. आता सामन्यामध्ये पकड मजबूत झाली आहे जवळजवळ ती साई बॉयजची. आणि इथे 2 धावा पुन्हा सुंदररित्या पूर्ण होतात. धावसंख्या झाली ती 20 रन्स. 32 टार्गेट आहे आणि आता शेवटचे 2 बॉल. रन्स झालेत. 21 झालेत. 11ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 2.
आणि इथे विकेटची संधी. आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकतेमध्ये जातोय की काय आपण, कारण आता शेवटचा एक बॉल आहे आणि 11 धाब्यांची गरज आहे. 2 मध्ये 11 हव्या होत्या. विकेट आली प्रणवची. प्रयत्न चांगला होता, ताकद थोडी कमी पडली कारण बॉल जास्त अंतर पार करू शकला नाही, सीमारेषा पार करू शकला नाही. आता शेवटचे एक बॉल आहे, बघूया आता या एका बॉलवर काय घडेल ते. आणि एक बॉल 11 होऊ शकतात, एखादा बिमर मात्र जर तर आहे. क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. प्रेडिक्शन कधी कधी चुकीचं ठरतं. यावेळेस आता मात्र औपचारिकता संपन्न झालेली आहे आणि सामना जिंकलाय तर साई बॉईजने. चला अभिनंदन साई बॉईज. 2 सामने जिंकले, तिसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. बघा सर्व खेळाडूंसाठी सूचना, जे संघ आज खेळणार आहेत की पहिला राऊंड 4चाच आपण खेळणार आहोत. सगळे राऊंड 4चेच खेळणार आहोत आणि नंतर 3चा राऊंड खेळण्यात येईल, दुसरा 3 षटकांचा. मात्र जर वेळेची कमतरता भासली तर त्यामध्ये कमतरता होऊ शकते.